मी प्रीती खंडागळे. सध्या सगळीकडे महानगरपालिकांच्या प्रचारांची रणधुमाळी सुरू आहे. जसजशी मतदान जवळ येत आहेत तसतसे सगळे उमेदवार आपल्या प्रचारांच्या रणधुमाळीच्या सुरू आहेत. तर आता आपण आहोत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक 17 मध्ये. तर माझ्या मागे आहेत 3 उमेदवार. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. त्यांच्या इथल्या स्थानिक समस्या काय आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. मी राधाकिशन नारायण डावरे, प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवार म्हणून उभा आहे. काय सांगाल इथल्या ज्या स्थानिक समस्या असतील, जे स्थानिक नागरिक तुमच्याकडे घेऊन येत असतील, तर याविषयी तुम्ही तुमचं मत कसं मांडणार? खरं तर आमच्या इथे स्थानिक उमेदवार कधीच उभा राहिला नाही. जे प्रस्थापित पक्ष देतोय तो बाहेरचा उमेदवार देत आहेत आणि आमच्या इथल्या स्थानिक नागरिकांना किसन नगर किंवा जयभवानीसारख्या ऑफिसमध्ये जाऊन स्थानिकाचे मुद्दे बाहेरच्या एरियात जाऊन मांडावे लागत आहेत. ज्या पूर्वीच्या नगरसेवकांनी केलेल्या जे विकास कामं आहेत, त्या विकास कामा जी चांगली कामं होती त्यांनी ह्या विकास कामाच्या नावाने आता दुरावस्था केली आहे, त्याची वाताहत केलेली आहे. आणि आम्हाला अजून एक जे प्रस्थापित पक्ष आहेत किंवा जे माजी नगरसेवक आहेत ह्यांना आम्हाला एक विचारणा करायची होती की जी आमच्या एरियाची वाताहत झाली आहे त्याचं कारणीभूत तुम्ही आहात का? कारण आमचे जो प्रभाग आहे, प्रभागात जे अधिकृत उमेदवार आहेत ते कधीही फिरकत नाही आहेत. जर फिरकत नसतील तर प्रभागाचा ह्या इलेक्शननंतर, ह्या आत्ता सध्या इलेक्शननंतर तुम्ही परत फिरकणार आहात किंवा नाही हे इथल्या जनतेला स्पष्ट झालं पाहिजे. ताई, तुम्ही काय सांगाल? महिलांचे प्रश्न असतील ते तुमच्याकडे घेऊन येत असतील किंवा तुम्ही त्यांच्यासाठी निवडून आल्यावर काय उपाययोजना करणार आहात? मग ते आरोग्य सेवा असो, स्वच्छतेविषयी असो किंवा रोजगारबद्दल काय? जय भीम. माझं नाव पूजा सुरेश मोरे. आणि जय शिवराय, जय भीम. मी पहिलं तर बाळासाहेबांचे आणि सुजातदादा आंबेडकरांचे आभार मानते. आंबोरे साहेब, मोहन नाईक ह्यांचे बी आभार मानते. आणि महिलाची म्हणजे महिला पहिलं तर रस्त्यावर अजिबात सुरक्षित नाही आहे. रस्त्याची पायवाट किंवा रस्ते असतील, महिलांचे काम असतील, काहीही व्यवस्थित होत नाही. महिला दुःखी आहेत, महिलांकडे बघणारं कोणी नाही आहे. ही महिलाची जी अवघड परिस्थिती आहे ना, महिलापाशी सांगू शकतो आपण. आणि आरोग्याबद्दल तर सांगायला गेलं तर सगळीकडे झिरो. सगळ्या बाबतीत आरोग्य तर व्यवस्थित नाहीच आहे. मुलांना खेळण्यासाठी नाही आहे. मराठी शाळा बंद होत आहेत. आपल्याला त्याच्यासाठी लढावं लागतं, सतत हे प्रयत्न करत राहावं लागतात. एकही व्यवस्थित सुविधा नाही आहे. पहिलं गोष्ट तर ही सुविधा आपण हे केली पाहिजे. महिलांसाठी तर मी सांगते, महिलांसाठी आपण भक्कमपणे उभं राहायला पाहिजे. कारण महिला सुरक्षित असेल तर घराचा पाया मजबूत असतो. महिला काय करू शकते हे आपल्याला सांगायची आज आवश्यकता आहे. कारण महिला काय काय रूप घेऊ शकते हे महिलाचं सांगू शकते. तेवढंच बोलते. जय भीम. तुम्ही काय सांगाल इथल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल, जो महत्त्वाची असते गोष्ट ही, तर या शिक्षणासंबंधी तुम्ही काय त्यांना आव्हान? जय भीम. माझं नाव अनिकेत बंडू मोरे. मी वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक 17 मधून उभा आहे. वंचित बहुजन आघाडीची खासियत जर सांगायची झाली तर वंचित बहुजन आघाडीचे जेवढे ज्या महापालिकांमध्ये उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत ते संपूर्ण युवा उमेदवार आहेत. एकही आम्ही दुसरा उमेदवार त्या ठिकाणी घेतलेला नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंबीय, संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानेल की मी एक युवा असून आणि एक समाजातला घटक असून त्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. संपूर्ण ठाणे शहर कमिटीचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर माझ्या प्रमुख अजेंड्यावर हे शिक्षण हा मुद्दा आहे. कारण सध्या आपण बघत आहोत की संपूर्ण युवा हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांना ह्या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणण्याचं काम मी जर निवडून आलो तर मी त्या ठिकाणी करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची जी विद्यार्थी आघाडी आहे, सम्यक विद्यार्थी आंदोलन, मी त्या विद्यार्थी आघाडीचा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे. ज्यावेळेस दिल्ली येथे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी विरोधात आंदोलन झालं त्यावेळेस फक्त महाराष्ट्रातली वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी आघाडी होती की जिने दिल्ली येथे या ठिकाणी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की शिक्षणावर भर देताना ज्या ठिकाणी इथल्या बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मुख्य प्रवाहात म्हणजे की विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या त्या ठिकाणी बंद झालेल्या आहेत. तिसरं महत्त्वाची गोष्ट की विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात म्हणजे मराठी शाळाच बंद झालेत. कारण गरीब कुटुंबातून येणारा विद्यार्थी हा इंग्लिश मीडियमचं शिक्षण आणि तेवढी फी अफोर्ड करू शकत नाही आहे. त्याच्यामुळे त्याला पर्याय हा मराठी शिक्षण होता आणि मराठी शाळा होता, ठाणे महानगरपालिकेच्या शाळा होता. परंतु इथल्या सरकारने तब्बल
हजारोंच्या संख्येने मराठी शाळा त्या ठिकाणी बंद केलेल्या आहे. त्यामुळे इथला गरीब कुटुंबातील विद्यार्थी हा मुख्य प्रवाहातून शाळेच्या बाहेर पडलेला आहे. त्याच्यानंतर इथल्या परदेशी शिक्षण आपण ज्याला म्हणू शकतो, परदेशी शिक्षणातल्या असणाऱ्या शिष्यवृत्तीच्या संधी या ठिकाणी पूर्णपणे इथल्या सरकारने बंद केलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमच्या वार्डात जे उमेदवार होते ते गेल्या 15 वर्षापूर्वी कधीही, म्हणजे आज 15 वर्ष ते आमच्या वार्डामध्ये नगरसेवक म्हणून आहेत आणि ते कधीही फिरकत नव्हते. कधीही आमच्या चाळ्यांमध्ये लाद्या बसवल्या जात नव्हत्या. परंतु एक आश्चर्यचकित गोष्ट असू शकते की निवडणुकीच्या तोंडावरती बिल पास होतात आणि आमच्या चाळ्यांमध्ये गटार व्यवस्थित केली जातात, आमच्या चाळ्यांमध्ये लाद्या बसवल्या जातात. आमच्या चाळ्यांमध्ये अजूनही तुम्ही जर बहुजनांच्या चाळ्या जर बघितल्या तर अतिशय घाणेरडी अवस्था इथल्या सत्ताधाऱ्यांनी करून ठेवलेली आहे. कधीही आमच्या महिलांकडे त्यांचं व्यवस्थित लक्ष नाही, आमच्या विद्यार्थ्यांकडे त्यांचं व्यवस्थित लक्ष नाही. त्याच्यामुळे मी तमाम युवा विद्यार्थ्यांना, त्यांच्या महिलांना, पालकांना एक विनंती करू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण शिकलेले तुमच्या स्थानिक उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. मी दुसरा प्रश्न असा विचारीन की युवा उमेदवार म्हणून तुम्हाला असं वाटतंय का काही युवा नशेच्या आहारी जात आहेत किंवा गुन्हेगारीच्या दिशेने जात आहेत, ह्याविषयी काय सांगा? तोच महत्त्वाचा एक प्रश्न आहे की मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात नसल्यामुळे आज भरपूर युवा हे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जात आहेत. भरपूर युवा हे ज्या नशेच्या आहारी लागलेले आहेत, त्यांचं संपूर्ण आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि एक युवा उमेदवार म्हणून मी त्यांना एक आश्वासित करू इच्छितो की मुलांनो आणि माझ्या सर्व युवांनो, तुमचं हे आयुष्य जे आहे ते उभं आयुष्य तुमच्या शिक्षणासाठी खर्च करा. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही 1 रुपया कमवत असाल तर त्याच्यातले 50 ते म्हणजे 80% हा भाग तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी यूज करा आणि त्याच्यातला दुसरा भाग आहे तो तुमच्या भाकरीसाठी यूज करा. परंतु मी युवकांना सांगू इच्छितो की आपल्या संपूर्ण महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले आणि संपूर्ण महापुरुष जे असतील त्यांनी खूप कष्टातून आपल्याला आज मुख्य प्रवाहात आणलेलं आहे. त्यांचे कष्टाचं चीज आपण झालं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की भरपूर युवकांना आज सत्ताधारी लोक त्यांच्या प्रचारामध्ये पैशाची लालच देऊन प्रचारामध्ये फिरवत आहेत. युवकांनो, हे तुमचे 100-500 रुपये हे 5 मिनिटात खर्च होऊन जातील, परंतु तुमचं पुढील 5 वर्षाचं आयुष्य हे गटारामातीत जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर तुम्ही खरंच शिवरायांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असाल तर तुम्ही स्थानिक उमेदवाराला आणि आमच्यासारख्या युवा उमेदवाराला मतदान करून विजयी कराल. तर आपण अजून एक प्रश्न विचारूया. या प्रभागामध्ये एक आरोग्यविषयी अशा काय सुविधा वगैरे तुम्ही कशा अंमलात आणणार किंवा कशा होते याआधी? अंबिकानगरसारखा परिसर बघितल्यात तिथे खाजगी क्लिनिक 200 मीटरच्या अंतरात 8 खाजगी क्लिनिक आहेत. तर तुम्ही त्यावरून ठरवू शकता की तिथे आरोग्याच्या किती समस्या, गंभीर स्वरूपाच्या समस्या आहेत. या संदर्भात आम्ही 5 वर्षापासून जे स्थानिक नगरसेवक होते, म्हणजे जे आता सध्या माजी नगरसेवक आहेत, ह्यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 3000 स्थानिक नागरिकाच्या सह्यानिशी आम्ही त्यांना निवेदन दिलते. त्यावर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही, त्याच्यावर अंमल केला नाही. त्याला केराची टोपली दाखवण्यात आलेली होती. त्याचसोबत इथल्या तरुणाई आणि युवक असतील आपले इथले, त्यांची जी व्यसनधीनता वाढत चाललेली आहे. इथे अंबिकानगरमध्ये 8 अवैध दारूचे धंदे आहेत. त्या संदर्भात वंचित आघाडीच्या तर्फे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. काही अवैध दारूच्या धंद्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि राहिला महिलांचा प्रश्न तिथे काही परिसरात गर्दुले किंवा गंजडी लोक बसत आहेत आणि महिलांच्या जे समस्या आहेत त्यांच्या भयमुक्त वातावरण नाही आहे तिथे. तर भयमुक्त वातावरण करण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आपण महिलांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून त्या संदर्भात आपण त्यांच्या सुरक्षेसाठी आणि तिथं भयमुक्त वातावरण करण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज केलेले आहेत. आणि राहिला प्रश्न दुसरा, इथे आता सध्या आचारसंहितेचं उल्लंघन सर्रास होत आहे. माझे सहकारी उमेदवार यांनी सांगितलं की ह्यांना बिल पास करणं किंवा जे विकास कामाचं मंजूर करणं ह्या गोष्टी कुठेही झालेल्या नाहीत. इथे मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनियमितता करतायत ह्या गोष्टीत. आम्ही पोलिसांना बोलवून
मतदारांना प्रभावित करण्यासाठी इथे विकास कामं करण्यात येत आहेत अशा सूचना केलेल्या आहेत. पोलिसांनी संबंधित ठेकेदारांना पोलीस स्टेशनमध्ये बोलून तुमच्याकडे कार्याध्यक्ष वर्क ऑर्डर्स आहे किंवा नाही हे दाखवण्यासाठी करत अजूनपर्यंत एक आठवडा झाल्यानंतर हे त्यांनी कार्यादेश अजून पोलिसांना पोचवलेला नाही आहे. हे मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रस्थापित पक्षांची चाल आहे आणि ही हाणून पाडल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही. इथल्या प्रभागातल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल शेवट? मी नागरिकांना एवढंच सांगन, पैशाला बळी पडू नका. पैसा आपल्याला एक दिवस पुरल, पण हा स्वतंत्र भेटलेला आहे. बाळासाहेबांनी सांगितलं आहे, मी स्वतः हरत नाही, तुम्ही मला हरवता. हे आपल्याला करायचं नाही. भरभरून मत द्या, आपल्या विकासाला मत द्या. हे होते प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार. अशाच वेगवेगळ्या वॉर्डामध्ये जाऊन वेगवेगळ्या उमेदवारांशी आपण चर्चा करूया. तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी.